रक्तदान ही चळवळ म्हणून स्वीकारा. मुख्याध्यापक श्री वानखेडे. रक्तदान शिबिरात 31 रक्तदात्यांकडून रक्तदान. आधार फाउंडेशन तर्फे 50 गरजवंतांना ब्लँकेटचं वितरण. रक्तदानामुळे गरजवंतांना वेळेवर रक्त उपलब्ध होऊन बहुमोल जीवन वाचवता येते. त्यामुळे सुदृढ आरोग्य ठेवत रक्तदान ही चळवळ म्हणून स्वीकारावी असं आवाहन मुख्याध्यापक श्री मिलिंद वानखेडे यांनी केले. आज दिनांक 11 रोजी प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कांद्री माईन मनसर येथे आयोजित रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिरात ते बोलत होते. ग्रामहित शिक्षण मंडळाचे अध्यक्ष स्वर्गीय श्री बळीरामजी दखणे यांच्या 32व्या पुण्यतिथी निमित्त तसेच राष्ट्रीय युवा दिन, जिल्हा परिषदेचे पहिले उपाध्यक्ष स्वर्गीय श्री बळीरामजी दखणे यांच्या 105व्या जयंतीनिमित्त तसेच माजी मुख्यमंत्री करमवीर दादासाहेब कम्मनवार यांच्या 126व्या जयंतीनिमित्त रक्तदान, आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खान प्रतिबंधक श्री मनोज गायकवाड, खान प्रतिबंधक श्री समीर महांतारे, ओरिएंटल टोल प्लाझाचे अधिकारी श्री अतुल आदमणे, सरपंच श्रीमती ममता बनसोड, मनसरचे पोलीस उपनिरीक्षक श्री हरिश्चंद्र मोरे, पत्रकार श्री आकाश वानखेडे, पत्रकार श्री पंकज चौधरी, आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री दिनेश मलिये, टू नर्सिंग कॉलेजचे व्यवस्थापक श्री ओमप्रकाश ढोले उपस्थित होते. या आरोग्य तपासणी शिबिरात कांद्री माईन मनसर गावातील 128 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. महात्मे नेत्र तपासणीतर्फे 98 नागरिकांची नेत्र तपासणी करून मार्गदर्शन करण्यात आले. रक्तदान शिबिरात 31 व्यक्तींनी रक्तदान करून आपले सामाजिक दायित्व जोपासले. यावेळी आधार फाउंडेशन तर्फे 50 गरजवंत नागरिकांना ब्लँकेटचं वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचं संचालन सौ कामिनी पाटील यांनी तर आभार सौ सुचिता नागपुरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री श्याम गासमवार, श्री विजय लांडे, श्री अशोक नाटकर, श्री प्रशांत सरपाते, सौ अनिता खंडाईत, कुमारी ज्योत्स्ना मेश्राम, कुमारी अनिता बागडे, श्री बसंत ठकराले, श्री प्रभाकर खंडाते, श्री मिलिंद वाघमारे यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाला विदर्भ प्राथमिक माध्यमिक शिक्षण संघ नागपूर विभाग, मनसर, रामटेक, पारशिवनी व कन्हान येथील पत्रकार संघ, बिरसा मुंडा फुटबॉल क्लब कांद्री यांचं सहकार्य लाभले.